वरई येथील लोकमान्य टिळक चौकातील भित्तिचित्र आणि परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा लोकार्पण खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदारांच्या विशेष निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. पुतळ्यासाठी आवश्यक परवानग्या न मिळाल्याने लोकमान्य टिळकांचं भव्य भित्तिचित्र उभारण्यात आलं आहे. परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था आणि ऐतिहासिक माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजावा हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं. माननीय स्फूर्तिस्थान बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक, ज्यांनी प्रेमाने सर्व लोकांनी लोकमान्य ही पदवी बहाल केली होती, त्यांचं छोटंसं स्मारक या लोकमान्य आळी येथे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या विशेष निधीतून बनवण्यात आलेलं आहे. या स्मारकाचं महत्त्व म्हणजे 1918 साली माननीय लोकमान्य टिळक या आळीमध्ये स्वतः आले होते आणि या ठिकाणी त्यांनी स्वतः भाषण केलं होतं. 1920 साली हा गणेशोत्सव सुरू झाला या लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळाचा, आणि या देशभरामध्ये फक्त ह्याच ठिकाणी जी माननीय लोकमान्य टिळकांनी जी आरती लिहिली होती, त्यांची आरती, लोकमान्य टिळकांची आरती या ठिकाणी म्हटली जाते.